प्रेक्षकांनो, अलकनंदाने शिरीष काडेकरला जो जीवे मारण्याचा कट रचलेला असतो, आता तो इकडे डायरेक्ट शुभू उधळून लावतो. शुभू डायरेक्ट आता इकडे भैसाहेबांना आहे ना शिरीष काडेकर पुढे जाऊन उभं करतो. भैसाहेबांना तर काही देखील एक माहीत नसतं शिरीष काडेकर जिवंत आहे. तेव्हा ते शिरीष काडेकरला पाहता श्रावणीच्या आईबद्दल असा खुलासा होतो ना, त्या खुलास्याने डायरेक्ट आता इकडे अलकनंदाचं कट तर समोर येतच, पण तिला फार मोठी अशी शिक्षा मिळते. तर तो कोणता खुलासा असतो, आता शुभू कोणती खेळीस असतो, ते सगळं सगळं आपण आजच्या भागामध्ये पाहूया. आता इकडे प्रेक्षकांनो, दुसऱ्या दिवशी गुढी उभारायची सगळेजण तयारी करू लागत असता. गुढीपाडव्याचा सण असतो. आता इकडे तेवढ्यातच भैसाहेब पण बोलता, नंदा अक्का, तू तू या घरामध्ये आहे म्हणून आपण इतक्या वर्षापासून ही सगळी गुढी उभारत होतो बरं. नाहीतर ही माझी बायको पाहिली ती कशी होती बरं, ती किती नीच, ती किती नालायक बाई होती बरं, ती किती कट कारस्थानं करायची बरं, असं ते सगळं बोलू लागत असतात. पण प्रेक्षकांनो, तेवढ्यात तिथे श्रावणी पण येते. श्रावणी बोलते, माझ्या आईला तुम्ही काही देखील एक बोलायचं नाही, माझ्या आईबद्दल मी एक पण शब्द काही देखील एक ऐकून घेणार नाही. आता प्रेक्षकांनो, इकडे डायरेक्टच आहे ना अलकनंदा तिचा एक नवीन खेळ, तिचा एक नवीन प्लॅन करणार असते. तेव्हा आता तिकडे विश्वंभर पण बोलतो, तू गप्प बस बर का, तू अजिबात एक शब्द पण बोलायचा नाही, सणावाराच्या दिवशी तर मला अजिबातच तोंड उघडायला तू मला काही देखील एक लावू नको. आता प्रेक्षकांनो, तो अलकनंदाचा असा प्लॅन असतो, डायरेक्ट शिरीष काडेकरला जिवे मारून टाकायचं, त्याला डायरेक्ट संपवून टाकायचं. कारण की आता इकडे अलकनंदाला मनातनं असं पण वाटत असतं की आता इकडे शुभू काही देखील एक गप्प बसणार नाही. आता शुभू काहीतरी एक करेल आणि जे काही सगळं सत्य असेल ते सगळं सत्य समोर येईल. ते सगळं सत्य समोर येऊ नये म्हणून आता इकडे शिरीष काडेकरला डायरेक्टच कायमचं संपवून टाकायचा अलकनंदाचा कट असतो. पण प्रेक्षकांनो, तो कट आता इथे काही देखील एक यशस्वी होणार नसतो. आता प्रेक्षकांनो, त्यांचं जे काही सगळं कट असतं त्यांचं बोलणं अपर्णाने ऐकलेलं असतं. आता इकडे प्रेक्षकांनो, अपर्णा डायरेक्ट त्यांना श्रावणी पुढे जाते, शुभू पुढे जाते. अपर्णा जे काही घडलेलं असतं ते सगळं श्रावणी शुभूला सांगते. आता प्रेक्षकांनो, इकडे शुभूला फार मोठा असा धक्का लागतो. शुभू बोलतो, आता आपल्याला काही देखील एक केलं पाहिजे. जर का आता आपण नुसतं हातावर हात धरून बसलो, आता आपण काही देखील एक केलं नाही ना, तर शिरीष काडेकरचा जीव चालला जाईल. जर का एकदाचा शिरीष काडेकरचा जीव गेला तर आपण श्रावणीच्या आईपर्यंत अजिबात काही देखील एक पोहोचू शकणार नाही. असं म्हणून प्रेक्षकांनो, आता इकडे शुभू नवीन प्लॅन करतो. शुभू बोलतो श्रावणीला, आता आपण ना नंदा अक्काचा पाठलाग करायचा, नंदा मॅडमचा पाठलाग करायचा. ते कुठे जातात तेव्हाच आपल्याला शिरीष काडेकर कुठे आहे ते सापडेल. जर का शिरीष काडेकर सापडल्यावरती जे काही सगळं सत्य ते सगळं सत्य आपल्याला कळेल. आता इकडून डायरेक्टच नंदा अक्का पण निघालेली असते हॉस्पिटलच्या दिशेने. आता तेवढा शुभू पण बोलतो, आपण काही देखील एक होऊन साहेबांना आपण त्या ठिकाणी घेऊन गेलं पाहिजे. आता साहेबांपुढे आपण रंगे हातात तिचा जो असली चेहरा आहे ना नंदा अक्काचा, तो आणू शकतो. जर का आपण आता साहेबांना घेऊन गेलो नाही तर नंदा अक्काचा असली चेहरा साहेबांसमोर अजिबात येणार नाही. ते आपल्या बोलण्यावरती काही देखील एक विश्वास ठेवणार नाही. आपल्या हातामध्ये फक्त शेवटचा हा एकच पर्याय उरला आहे बरं, आपण जर का बोललो तर साहेब आपल्या बोलण्यावरती काही देखील एक विश्वास ठेवणार नाही. असं म्हणून प्रेक्षकांनो, आता इकडे डायरेक्टच आहे ना शुभू बोलतो साहेबांना, साहेब अर्जंट तुम्ही चला बरं, ते जे काही सिलेंडरचं मॅटर आहे ना त्या सिलेंडर करताच मी तुम्हाला घेऊन जात आहे बरं. आता प्रेक्षकांनो, इकडे साहेब पण बोलता, पण सिलेंडरचं मॅटर तर मी सॉल्व्ह केलं आहे ना. प्रेक्षकांनो, आता इकडे शुभू मुद्दामच खोटं बोलतो, नाही सिलेंडरचं मॅटर सॉल्व्ह झालेलं नाही आहे बरं, तुम्हाला सिलेंडर करता तिकडे चलावंच लागेल माझ्याबरोबर, फार महत्त्वाचं आहे बरं, तिकडे ब्लॅकनी सिलेंडर विकत आहे बरं, तुम्हाला जे काही ते ना त्यांना रंगे हात पकडलं पाहिजे. आता प्रेक्षकांना शुभू बोलतो, साहेब मला माफ करा, मी चुकून तुमच्याशी खोटं बोललो बरं, पण मला तुमच्या बहिणीचा असली चेहरा तुमच्या समोर आणायचा आहे म्हणून मी तुम्हाला घेऊन जात आहे बरं. आता प्रेक्षकांनो, इकडे डायरेक्टच भैसाहेब पण बोलता, आपण इथे तर हॉस्पिटलच्या दिशेने जात आहे, आपण हॉस्पिटलला का बरं जात आहे बरं, आपल्याला तर सिलेंडरच्या ऑफिसला गेलं पाहिजे ना. आता प्रेक्षकांना शुभू पण बोलतो, ते ब्लॅकनी सिलेंडर लपवणारे लोक आहे ना, ते विकणारे लोक, ते आता डायरेक्ट इथे हॉस्पिटलमध्ये त्यांनी सिलेंडर लपवलेलं आहे बरं. आता प्रेक्षकांना, इकडे नंदा अक्का पण हॉस्पिटलमध्ये पोहोचतेच, तिच्या मागे ते गुंड पण पोहोचतात. आता इकडे नंदा अक्का बोलते डायरेक्टच त्या पेशंटला, शिरीष काडेकरला, म्हणजेच काय शिर्यास, आज मी तुला अजिबात सोडणार नाही, इतक्या वर्ष मी तुला मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवलं, इतक्या वर्ष ट्रीटमेंट केली, पण तो शुभू आला आहे, आता मी तुला अजिबात सोडणार नाही. तो शुभू काही देखील करून माझं सत्य डायरेक्टच आहे ना विश्वंभर समोर आणले, पण जर का मला माझं सत्य लपवायचं असेल तर मला आज तुझा जीव घ्यावाच लागेल. आता प्रेक्षकांनो, ते जे काही सगळं बोलणं असतं ते विश्वंभरनी ऐकलेलं असतं. विश्वंभर बोलतो, बास बास नंदा अक्का, खूप चुकीचं वागली बरं, तू हे असं वागशील असं मला आता अजिबातच वाटलं नव्हतं, तू फार कटकारस्थानी केले बरं. आता प्रेक्षकांनो, तिथे डायरेक्ट तो बघतो तर काय, इथे डायरेक्ट शिरीष काडेकर पण असतो. आता शिरीष काडेकरला त्याला बघून तर फार मोठासा धक्का लागतो. आता शिरीष काडेकर पण बोलतो, ही बाई खूप वाईट आहे, ह्या बाईने इतक्या वर्षी सगळे कटकारस्थानं केले, मला वाचव विश्वंभर. आता प्रेक्षकांनो, इकडे विश्वंभर पण बोलतो, सॉरी शिरीष, मला माफ कर, आता मी तुला आहे ना इथून सोडून घेऊन जाईल, आणि माझ्या बहिणी इतक्या दिवसच्या बरोबर असं वागली, आता मीला अजिबात
सोडणार नाही असं म्हणून प्रेक्षकांनो आता इकडे डायरेक्टच ना विश्वंभर पण आहे ना तिला फार मोठी अशी शिक्षा देणार असतो. आता इकडे दुसऱ्या दिवशी डायरेक्टच आहे ना प्रेक्षकांनो इकडे श्रावणीची आई पण आहे ना डायरेक्ट श्रावणी पुढे जाऊन उभी राहते. आता प्रेक्षकांनो श्रावणीची आई पण तिथे येते. आता श्रावणीच्या आईला डायरेक्टच आहे ना इकडे शुभूच्या बाबांनी बोललेलं असतं, कारण की ते पत्र आता इकडे शुभूच्या बाबांनी ना श्रावणीला दिलेलं असतं. आता इकडे डायरेक्ट शुभूचे बाबा बोलता श्रावणीच्या आईला, तुम्ही लवकरात लवकर तुमच्या मुलीला भेटा, ते फार गरजेचं आहे बरं. आता प्रेक्षकांनो इकडे डायरेक्टच आहे ना श्रावणीची आई पण तिच्या समोर उभी राहते. आता इकडे श्रावणीला पण फार मोठा असा धक्का लागतो. श्रावणी बोलते, आई तू इथे कसं काय बरं, इतक्या वर्ष तू कुठे होती बरं. आता प्रेक्षकांनो इकडे जे काय घडलेलं असतं ना ती श्रावणीची आई ते तिला सगळं सांगते. श्रावणीची आई बोलते, शुभूच्या बाबांनी ना हे सगळं मला सांगितलं म्हणून मी आज इथे आले, नाही तर मी आज इथे अजिबातच आले नसते बरं. हे सगळं घडलं म्हणून मी आज इथे आली आहे बरं. मी इथून का बरं घर सोडून गेले मी ते तुला अजिबात काही देखील एक सांगू शकत नाही. आता प्रेक्षकांनो इकडे श्रावणी बोलते, जे काय सगळं घडलं होतं ते मला सांगून टाक, तू का बरं घर सोडून गेली होती. आता प्रेक्षकांनो श्रावणी फार हट्ट करू लागत असते. त्याच्याने आता इकडे डायरेक्टच आहे ना ती सांगते, मी तुला जे काय सगळं सांगते ते लक्ष देऊन ऐक श्रावणी बरं तू. आता प्रेक्षकांनो इकडे डायरेक्टच आहे ना श्रावणीची आई तर फार मोठा असा खुलासा करते. श्रावणीची आई बोलते, ती नंदा अक्का, एक दिवशी ना आम्ही दोघं किचनमध्ये काम करत होतो तेव्हा ती नंदा अक्का म्हणत होती ही सगळी प्रॉपर्टी मला माझ्या नावावर करून घ्यायची आहे. मी त्या श्रावणीला आहे ना डायरेक्ट आयमचं मारून टाकेल. आता प्रेक्षकांनो ते सगळं बोलणं ना आता इकडे ऐकलेलं असतं श्रावणीच्या आईने. आता श्रावणीची आई पण बोलते, तू असं अजिबात काही देखील एक करायचं नाही. आता प्रेक्षकांनो इकडे डायरेक्टच आहे ना श्रावणीच्या आई पण बोलते, आता मी भले ते घर सोडून जाते पण तो असं अजिबातच करायचं नाही. ती नंदा अक्का पहिलेपासूनच फार कटकर असताना करू लागत असते, कारण की तिच्या हाताशी खूप सारे असे गुंड असतात. आता इकडे श्रावणीच्या एकदम साधी भोळी असते, ती एकदम तिला घाबरू लागत असते. आता प्रेक्षकांनो इकडे डायरेक्टच आहे ना श्रावणी पण बोलते, हे सगळं काय बोलते बरं तू, हे सगळं काय चाललं आहे बरं. म्हणजे ती त्या नंदाबाईनी सगळे कटकार असताना हे सगळं तिने घडून आणलं होतं बरं. प्रेक्षकांनो श्रावणीची आई पण बोलते, हो ह्या सगळ्या कटकार असताना तीच सामील होती, तिनेच हे सगळं घडवून आणलं होतं, त्याच्या पायरी मला हे सगळं घर सोडून जावं लागलं होतं बरं. जर का मी घर सोडून गेली नसते तर तुझ्या जीवाला धोका होता. आता प्रेक्षकांनो जे काही सगळं सत्य असतं ते सत्य पण आता इकडे श्रावणीला कळालेलं असतं. आणि आता श्रावणी बोलते, शुभूच्या बाबाचा तुझा काय संबंध आहे बरं, तुमची त्यांची भेट कसं काय झाली बरं. आता प्रेक्षकांनो इकडे डायरेक्टच आहे ना श्रावणीची आई बोलते, शेजारी राहायचे बरं, खूप वर्ष आधी आमची परिस्थिती एकदम साधारण होती, शेजारी राहायचे बरं, तेव्हापासून माझी त्यांची ओळख आहे बरं, ते माझे चांगले मित्र आहे बरं. आता प्रेक्षकांनो जो काय गैरसमज असतो तो आता इकडे श्रावणीचा मिटलेला असतो. श्रावणी बोलते, बरं झालं बरं आई आज तू घरी आली बरं, शुभूच्या बाबांमुळे मला जे काही सगळं सत्य आहे ना ते सत्य तर कळालंच, आज तुझी माझी भेट झाली बरं, त्या अलकनंदाचं कट पण आता सगळं जे काही ना ते सगळं समोर आलं आहे बरं. थँक्यू सो मच आई बरं, तू आता इकडे घरी आली. आता प्रेक्षकांनो त्यांचं जे काही परिवार असतो तो एकदम असा आनंदी झालेला असतो. अलकनंदाचं जे काही सगळं कट असतं ते सगळं कट आता इकडे फसलेलं असतं. या मालिकेच्या जर का तुम्हाला पुढील अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.